शिकली का ब्रेक दाबायचा? आणि मग नाही का मी राणी त्या आमच्या शेजारच्या मुलीला बोलवलं, ती बोलली थांब मी तिच्या भावाचा भाऊ आला तो मला म्हणे ब्रेक दाबून धरायचा आणि मग चालू करायचं. हा, का? मग तू लक्ष देत नाही शिकवताना. हा, ब्रेक दाबल्याशिवाय कोणतीच त्या गाडीवर बसले की लय कन्फ्युज होते, मला काही समजत नाही त्या गाडीतलं. हा, मग तू आणि अजून तिचे नाही का ते किती म्हणजे पेट्रोल असल्यावर किती ते काटे होतात, ते त्याच्यावर काटे येतात ना, ते समजत नाही. सांगते ना मी सगळं. ठीक आहे, ब्रेक दाबल्याशिवाय कोणतीच गाडी स्टार्ट होत नाही. हा बेसिक आहे, मी तुला पहिल्या दिवशीपासून सांगते, तू लक्ष नाही देत. आता लक्षात राहील ना. सावकाश. घरी प्रॅक्टिस करत होती आणि ब्रेक दाबतच नव्हती, म्हणे गाडी काहून चालू होईना, गाडी काहून चालू होईना. असं होऊन जातं. आपण शिकवताना जर लक्ष नाही दिलं ना, तर आपल्याला लक्षात पण नाही राहत की ब्रेक दाबल्याशिवाय गाडी चालू होत नाही. छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे ना शिकतानीच मी जे सांगते तुम्हाला फॉलो करायचं. चालवण्यापेक्षा जे मी सांगते त्याच्यावर तुम्ही जास्त फोकस करा. गाडी जर तुम्हाला समजली ना तरच गाडी पटकन येते. गाडीचं काय करायचं आहे की ब्रेक दाबल्याशिवाय गाडी स्टार्ट होत नाही. रेसला कमी स्लोमध्ये बॅलन्स करायचा, पायावर गाडी पकडायची. अशा ह्या गोष्टी मी स्टार्टिंगला 1, 2, 3 दिवस याच शिकवते, जोपर्यंत तुम्हाला समजत नाही तरी. आता ही मुलगी गाडी चालवते, अनिता नाव आहे तिचं. अनिता गाडी तर चालवते आणि तिच्या घरी पण रोज प्रॅक्टिस करते ती. पण तरी पण ती काल ब्रेक दाबून गाडी चालू होती हे विसरून गेली. बघा, असं होतं. तीन 4 दिवसातच ती पायवरती ठेवून गाडी चालवती. गाडी चालवणं वेगळं आणि समजून गाडी चालवणं वेगळं. म्हणून नुसती चालवता म्हणून चालू नका. ही तिचं हे प्रॉपर छोट्या छोट्या गोष्टी लक्षात राहू द्या. आता ती राऊंड मारून येते, बघा तुम्ही. आणि आज तिला सिंगल रोडला आणले, म्हणजे इथं डिवायडर नाही आहे. काल आपण डिवायडरला प्रॅक्टिस केली आहे. मला वाटतं आज 6 का 7 डे आहे तिचा प्रॅक्टिस करायचा. सिंगल रोडला प्रॅक्टिस करते ती. राऊंड मारून येईनच, तोपर्यंत आपल्याला वेट करावं लागेल. तिला आज हॉर्न कसा वाजवायचा, आरशात बघायचं, इंडिकेटर द्यायचं आणि याची प्रॅक्टिस करू. आणि लेफ्ट साईडला गाडी कशी ठेवायची ते सांगितलेलं आहे. सिंगल रोडला भरपूर गाड्या येत्या, असं नाही हा रोड खाली आहे. बघा, गाड्या सारख्या चालूच आहे. तिथं यू टर्न आहे, यू टर्न करून आली. बघा ती दिसते का तुम्हाला? हे बघा, इथं यू टर्न आहे. यू टर्नची पण तिची प्रॅक्टिस होती. आणि बरोबर लेफ्ट साईडला हां मध्ये व्हाईट पट्टी आहे, त्या व्हाईट पट्टीच्या लेफ्ट साईडला आपल्याला ठेवायची गाडी. आता माझ्याकडे येते ती. स्टॉप करन ती आता. ठीक आहे, कसं वाटलं? लेफ्ट साईडनं गाडी राहू द्यायची. कुठपर्यंत गेली होती? मी पुढे गेलते. हो ना. अच्छा, जागा मोठी होती ना, टर्न करता आले ना. हां, आता घरी त्या गाडीवर फक्त टर्निंगची प्रॅक्टिस करायची. तू घरी प्रॅक्टिस करते ना, त्याच्यावर फक्त गोल टर्न. अजून पण ना, आता तिथं कसं असं साईडनी या बाजून मी चालले होते, काटे होते आणि समोरून आहे ना मोटरसायकल येत होतं. तर मी म्हटलं थोडंसं पुढे जावं, तर इकडून धक्का लागून थोडं इकडे जावं, तर इकडून काटेच पडले तर काटे लागतील. मग तिथं दवा निघतली, मग ते स्लो घ्यायची. हां, मग अशी जर भीती वाटली ना, थोडीशी गाडी इकडे घे, बस येते. फक्त पुढं लोट. हां, लोट. आरशात बघायचं, हॉर्न द्यायचा. लेफ्ट साईडनं गाडी राहू द्यायची कंटिन्यू. पुढं जाऊन टर्न करून येते ती. बघा रोडला आता कशी टर्न करते बघू आपण.
दिसतंय का तुम्हाला? हे बघा इथं टर्न करीन ती आता. स्टॉप केलं पहिले, आता गाड्या साईडनं येता येत्या बघायच्या आहे आणि टर्न करायचं आहे. भीती वाटते थोडीशी, अशी गाडी आली का जवळ लगेच टर्निंगला भीती वाटते आणि हॉर्न पण वाजवतात लगेच, त्याने अजून भीती वाटते आपल्याला. पण घाबरायचं नाही, स्लो आपली टर्न करत राहायची. हे बघा छान लेफ्ट साईडला टर्न झालाय. व्हिडिओ बनवते. हां, ही मुलगी प्रॅक्टिस करते ना. हां तिचा हां. थोड्या वेळ मला स्टॉप करावं लागलं होतं, ते विचारित होते क्लासबद्दल, त्याच्यामुळे त्यांच्याशी बोलत होते थोडंसं. आली बघा टर्न करून छान. कसं वाटलं? डायरेक्ट टोकापर्यंत गेलते. हायवेपर्यंत? अरे वा, काही भीती वाटली? नाही काय नाही. पहिले चावी बंद कर आणि स्टँडला लाव. ठीक आहे, बाय. बघा किती फास्ट चालवतात ही असे. एवढी फास्ट चालवायची नाही आपल्याला. तुम्ही जेवढी स्लो चालवाल ना तेवढे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल. टर्न करून येते ती आता बघा परत. छान टर्न झालाय. लेफ्ट साईडनं गेली आणि आता लेफ्ट साईडनं टर्न करून रिटर्न. 6 दिवसात एवढी प्रॅक्टिस परफेक्ट. व्हेरी गुड अनिता, ऑल द बेस्ट. व्हेरी गुड. त्याच्यासाठी काय करायचं? प्रॅक्टिस करत राहायची. सिच्युएशन आपल्याला हँडल करता आली पाहिजे. आता जशी समोरून गाडी पण येत होती आणि साईडला काटे होते, तर तू काट्यांमध्ये न जाता तिथं वेट करायचा. जेव्हा जेव्हा आपल्याला अशी सिच्युएशन येते ना, तेव्हा आपण डायरेक्ट स्टॉप करायची साईडला घेऊन आणि काढता आली तर काढायची. जेवढी तू चालवशील तेवढी तुला नवीन नवीन असं ट्राय करता येईल. ठीक आहे. आणि गाडी लेफ्ट साईडलाच ठेवायची.